पाहिलं तर स्ट्रायकिंग एंड वरती आहे संदीप, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहे निशांत. षटक क्रमांक पहिलं हाताळण्याकरिता सज्ज झालाय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर ध्रुवेश. ध्रुवेश झालाय गोलंदाजी मार्कवरती तयार. पॉवर प्लेचं पहिलं षटक. चला जास्त वेळ तिथे आता दौडू नका प्लीज, कारण की संध्याकाळचं सत्र आहे, 4 वाजत आलेत आणि अजून काही मॅचेस आजच्या शेड्यूल मधील बाकी आहेत, कारण की एक संघ हा आजच्या दिवसात आपल्याला टॉप 5 मध्ये पाठवायचा आहे. पहिला बॉल ओव्हर द विकेटने घेऊन गोलंदाज ध्रुवेश तयार. इथे मात्र बॅटची कडा लागली की काय, पंचांकडे मात्र जोरदार आत्मविश्वासात्मक अपील. खूपच कॉन्फिडंट वाटत होते विकेट कीपर, परंतु शरीराला साठून गेलेला हा चेंडू पाहायला मिळाला आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर अगदी चांगला बॉल होता. स्विंगिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. डॉटच्या स्वरूपात इथे गोलंदाजाच्या माध्यमातून सुरुवात झाली आहे. सुरू असलेली लढत आपण पाहत आहोत, जिथे दोन संघ हे अस्तित्वाची लढाई, एक झुंज बिग फाईट देत असताना आपल्याला दिसत आहेत. एका बाजूला संघ आपण पाहतोय श्री गणेश नगावे विरुद्ध तातिवरे, अशी ही लढत आपण पाहत आहात. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहतोय प्रोलिंग स्पोर्ट्स लाईव्ह या वाहिनीवर. षटकातील पुढील बॉल, यावेळेला मात्र कॉन्फिडंट अपील आणि यस, अगदी मिडल स्टंप वरती मात्र इम्पॅक्ट जाणवला आणि लेग बिफोर विकेटच्या माध्यमातून गोल्डन डकचा शिकार झालाय संदीप. जास्त वेळ तिथे रमत गमत जाऊ नका, अन्यथा तुम्हाला तिथूनच माघारी पाठवलं जाईल टाइम आउटच्या नियमानुसार. नवीन फलंदाज जर्सी क्रमांक 18 रितेश तिसऱ्या क्रमांकावरती आता दाखल झालाय. काय कमालीची गोलंदाजी आतापर्यंत केली आहे ध्रुवेशने. अगदी पॅडवरती चेंडू आदळला आणि त्याचा इम्पॅक्ट मिडल स्टंप वरती नितेश कदम सरांना जाणवला आणि लगेच त्यांनी बोट देखील उंचावलं आणि पहिला धक्का इथे लागलाय दातिवरे संघाला. षटकातील तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राऊंड द विकेटने ध्रुवेश. इथे मात्र स्विंग अँड अ मिस असं दृश्य जरूर पाहायला मिळालं, परंतु चेंडू खूपच ऑफस्टिकला सोडून बाहेर जाताना दिसला. पंचांनी दोनही हात समांतर नेले आणि या वाईटच्या माध्यमातून धाव संख्या जर आपण पाहिलं तर वधारली जाते. धाव फलकावरती श्री गणेशा होतोय, अकाउंट ओपन केलं जातंय. एक धाव ही झाली आहे फलकावर. षटकातील तिसरा बॉल घेऊन ध्रुवेश गोलंदाजी मार्कवरती होतोय तयार. इथे मात्र पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॅट तर अगदी वेगात फिरवली होती, परंतु तितका आत्मविश्वासात्मक मात्र नव्हते बॅटर, कारण की चेंडूच्या रेंजमध्ये येऊन खेळणं गरजेचं होतं आणि ते आपल्याला जाणवलं नाही रितेशच्या माध्यमातून. षटकातील चौथा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर ध्रुवेश. ओहो हो, अगदी सुपर बॉल, अगदी चांगला चेंडू. बघा डावखुरा फलंदाज आहे आणि त्याच्याचमुळे मात्र गोलंदाज आपण पाहतोय आपल्या गोलंदाजीचा अँगल बदलताना आपल्याला दिसत आहेत. राऊंड विकेटने गोलंदाजी करतायत. आतापर्यंत एक धाव ध्रुवेश यांनी या षटकात दिली आहे. एक विकेट देखील त्यांनी प्राप्त केली आहे. 4 चेंडू झालेत. षटकातील 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा ध्रुवेश गोलंदाजी मार्कवरती. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली तर गलीला क्षेत्ररक्षक तैनात केलाय. बॅकवर्ड पॉइंटला देखील आपण पाहतोय, कव्हरला देखील आपण पाहतोय, त्यानंतर मिड विकेटला देखील आपण पाहतोय, त्यानंतर लॉंग ऑन द डीप मध्ये देखील आहे. पाहूया षटकातील पुढील बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेला मात्र अप्रतिम क्लासफुल युवराज सिंग कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला खेळलंय सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार, 6 धावा.
पांद्याचा रितेश, काय सुंदर फटका, अगदी टायमिंग योग्य प्रकारे साधलं. हे नॅचरल शॉट्स असतात लेफ्ट हँडेड बॅटरकडे आणि असे फटके अगदी सुखावं वाटतात पाहायला. षटकातील पुन्हा एकदा शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार रितेश साठी. 7 धावा झालेल्या आहेत धाव फलकावर. षटकातील शेवटचा चेंडू राऊंड विकेटने पुन्हा एकदा गोलंदाज होतोय ध्रुवेश तयार गोलंदाजी मार्कवर रितेश साठी. अगदी चांगला बॉल आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, मिसफील्ड तिथे झाले. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चेंडू जातोय लॉंग ऑन वरून. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे येत आहेत आणि तत्पूर्वी दुसऱ्याचा कॉल देखील तिथे रितेशने दिला आणि या 2 धावांनी षटकाची इथे होते समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या झाली आहे दातीवर संघाची 1 गडी बाद 9. धन्यवाद पंच. कोणालाही आता टीम मीटिंग करायला देऊ नका कारण की ऑलमोस्ट जवळजवळ 4:10 झाली आहेत आणि संध्याकाळच्या सत्राला आता सुरुवात होती आहे. खेळाडूंना देखील सक्त ताकीद आहे की प्लीज आपण कोणी जवळ येऊ नका जेणेकरून आपला वेळ वाया जाणार नाही. लगेच नवीन गोलंदाजाला पाचारण करा. गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 2 घेऊन तयार होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती सागर. पहिल्या षटकाच्या खेळानंतर दातीवर संघाची स्थिती जर आपण जाणून घेतली तर 1 गडी बाद 9 धावा. इथे मात्र चांगला फटका, स्टँड अँड डिलिव्हर्ड शॉट डिस्पॅच केलाय चेंडूला सरळ मैदानाच्या बाहेर. षटकार. काय कलात्मकता होती या फटक्यामध्ये. ज्या प्रकारचा हा चेंडू होता त्या चेंडूला मात्र फलंदाजाने ओळखलं आणि षटकाराची मोहर तिथे निशांत मात्र उमटवली. या 6 धावांनी धाव संख्या झाली आहे धाव फलकावर 15 धावा. तातिवरे विरुद्ध श्री गणेश नगावे अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. षटकातील दुसरा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज घेऊन येतोय सागर निशांतसाठी. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना तपासली निशांतनं पुन्हा एकदा तयार खेळण्याकरता. इथे मात्र ऑफ स्टिक वरती हा मारा केलेला आहे. लेफ्ट जरूर केला फलंदाजाने. आशाभूत नजरेने मात्र पंचांकडे पाहिलं. अगदी योग्य प्रकारे हा चेंडू होता. बॅटिंग पॅव्हेलियन मधनं सूचना आहेत की प्लीज आपण इकडनं बाहेरून काही सांगू नका. खेळाडू तिकडनंच आपला निर्णय काय आहे तो घेतील. बघूया षटकातील तिसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा सागर टू निशांत. इथे मात्र उंचावरून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चर्चेमध्ये येत आहेत. ओ हो 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 अगदी गोळा सोडलाय असं म्हणायला हरकत नाही. 1 2 3 4 अटेम्प्ट केले आणि सरते शेवटी आपण पाहिलं तर हा झेल सुटलाय. संधी दौडून आली होती परंतु त्या संधीचं सोनं मात्र करता आलं नाही. जर निशांतची बॅट आता लागली तर खूप मोठ्या धावा तो कुटू शकतो आणि ती क्षमता आहे त्या खेळाडूत. धाव संख्या जर आपण आता पाहिली तर धाव संख्या झालेली आहे झपाट्यानं पुढे वाढताना आपल्याला दिसतेय. 16 धावा या झालेल्या आहेत धाव फलकावर. 3 चेंडू झालेत. षटकातील चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सागर टू रितेश. स्ट्राईक रोटेट झाली. एकच धाव तिथे घेतली गेली कारण की रिस उचलली नाही दोन्ही फलंदाजांनी दुसरी धाव घेण्याची. इथे मात्र चांगला फटका खेळलाय. चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑनच्या क्षेत्रात. क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण तिथे झालं. एकच धाव पुन्हा एकदा मिळाली आणि या एका धावेच्या सहाय्याने धाव संख्या आता झाली आहे धाव फलकावरती 17 धावा 17 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. अगदी स्वस्तामध्ये गोल्डन डकचा शिकार झाले संदीप. परंतु त्यानंतर या 2 खेळाडूंनी या 2 फलंदाजांनी दातीवर संघाच्या डावाला मात्र सावरण्याचं काम केलंय. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल
ते मात्र बघा फूट मुवमेंट ही देखील तपासली जाते. तुम्ही ज्या वेळेला शफल होता त्यावेळेला मात्र मागचा स्टंप देखील दिसतो आणि त्याच्यामुळेच मात्र आपण पाहिलं तर योग्य निर्णय हा पंचांनी देखील तिथे दिलाय. षटकातील शेवटचा चेंडू पुन्हा एकदा सागर घेऊन तयार. इथे मात्र पुन्हा एकदा फाईनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता आणि इथे षटकाची झाली आहे समाप्ती. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहत आहात झालेली आहे धाव फलकावर 17 धावा, 17 रन्स विथ लॉस ऑफ 1 विकेट. ऑन आहे नगावे संघ. जास्त टीम मीट करण्याकरता आपण जवळ येऊ नका. लगेच नवीन गोलंदाजाला पाचारण करा. यानंतर 5व्या वर्षामध्ये आपण पाहणार आहोत दातिवरेच्या मैदानावरती बिग ब्लास्ट एक भल्ली मोठ्या रकमेची स्पर्धा श्री गणेश संघ दातिवरे आयोजित श्री बेंडू बाबा चषक कमिंग सून इन 2025. योगेश निजाई हे मात्र आयोजकाच्या भूमिकेमध्ये दिसतात. संदीप देखील दिसतात आणि त्यांचा संपूर्ण संघ देखील आपल्याला पाहायला मिळतो. सहकार्य मात्र सर्वांचं असतं दातिवडेकरांचं या स्पर्धेला. पाहूया षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर धीरज. ते मात्र पहिला बॉल खेळण्याच्या प्रयत्नात रितेश होते परंतु गोलंदाज थोडेसे नाराज. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने हा मारा केलाय. कारण की ज्या वेळेला लेफ्ट आर्म बॉलर आपण पाहिलेत तर एक मॅजिकल गोलंदाजी तिथे पाहायला मिळाली आणि तोच मॅजिकल गोलंदाज धीरज आजच्या दिवसामध्ये देखील चमकला जातोय. षटकातील पुन्हा एकदा दुसरा बॉल घेऊन धीरज होतोय गोलंदाजी मार्कवर तयार. इथे मात्र ओव्हर पिच प्रकारचा चेंडू मोठ्या प्रकारात खेळण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु अप्रतिम असा झेल. विकेटचं झालंय पतन. फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. धन्यवाद. बॅटर प्लीज चर्चा करत बसू नका. लगेच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे कारण की पंच देखील तिकडनं सूचना करतायत. कारण की टाइम आउटचे नियम हे देखील तुम्हाला माहीत आहेत आणि ते पंचांना देखील आवडणार नाही की टाइम आउटनुसार फलंदाजाला त्वरित धाडणं. कारण की अशा घटना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील घडल्यात. नवीन फलंदाज आता जातोय लवेश. नवीन फलंदाज लवेश जातोय क्रीजवर. चला बॅटर थोडंसं वॉर्मअप करत जा. एकच सूचना वारंवार करावी लागते. 2 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहतोय दातिवरे संघाची झालेली आहे धाव फलकावरती 18. पहिल्या षटकात जर आपण पाहिलं तर 9 धावा आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 8 आणि हे तिसरं षटक सुरू आहे. 1 रन आतापर्यंत दिली गेली आणि 1 विकेट देखील प्राप्त केली आहे. यावेळेला मात्र वा कमालीचा फटका. पहिल्याच बॉलवरती तडाखे बाज फटका पाहायला मिळालाय. तडका उडवलाय असं म्हणायला हरकत नाही. षटकार 6 धावा. असेल तर प्लीज आपण उपलब्ध करून द्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. काय कॉन्फिडंट फटका होता. मग असा फटका खेळण्याकरता तुमच्याकडे आत्मविश्वास असणं गरजेचं आहे. तुमचा सराव असणं गरजेचं आहे आणि या फटक्यातून सिद्ध केले फलंदाज लवेशने की माझा सराव पक्का आहे आणि हा खेळाडू देखील पक्का आहे. जसं 24 कॅरेटचं सोनं पक्का असतं तसा हा फटका देखील पक्का होता लवेशच्या माध्यमातून आलेला. सन्माननीय आदरणीय श्री जगदीश पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. षटकातील चौथा बॉल घेऊन पुन्हा एकदा धीरज टू लवेश. ते मात्र बॅट अगदी वेगामध्ये फिरवली होती परंतु चेंडू पर्यंत पोहोचले नाहीत. चेंडूला थोडंसं खेचलं होतं आणि त्याच्याचमुळे आपण पाहतोय तर विकेट किपरच्या हातात गेला निर्धावच्या स्वरूपात. धाव संख्या जर आपण पाहिली तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 24.
षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा धीरज घेऊन तयार. यावेळेला पुन्हा एकदा स्विचिटचा अँगल जरूर बनवला होता फलंदाजाने. 22च्या माध्यमातून एक धाव तिथे जोडली गेली आहे धाव फलकावर आणि धाव संख्या आता होते आहे 25. 5 चेंडू झालेले आहेत. षटकातील शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज धीरज तयार गोलंदाजी मार्कवर. पहिल्या बॉलवरती 1, त्यानंतर विकेट, त्यानंतर षटकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर 1. 8 धावा आतापर्यंत धीरजनं या षटकामध्ये मोजल्यात. आता रितेश येतो स्ट्रायकिंग एंडवर, लेफ्ट हँडेड बॅटर. षटकातील शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज धीरज टू रितेश. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला, बॅकफुटला गेले, अलॉंग द ग्राउंड चेंडूला खेळून काढलं आणि या एका धावेने आपण पाहिलं तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ परिपूर्ण झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या जर आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करताना दातीवीर संघाची झाली आहे 2 गडी बाद 26. पंचायत सदस्य सन्माननीय आदरणीय शैलेजी पाटील इथे उपस्थित झालेले आहेत. शब्द सुमनांनी त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मनाचे राजे चषक वेळी 2024 मध्ये शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता गोलंदाज सज्ज झालेला आहे चिराग. 3 षटकं झाली. 3 षटकानंतर दातीवीर संघाची धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 26. आता या शेवटच्या षटकामध्ये किती धावा जमवल्या जातील, किती धाव संख्या उभारली जाईल, धावांचा वेग वाढला जाईल का, हे देखील आता पाहणं गरजेचं आहे. बघा, पहिल्या षटकामध्ये 9 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 8 आणि परत तिसऱ्या षटकामध्ये 9. अगदी कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट जणू काही दातीवीर संघाने आतापर्यंत खेळलंय. शेवटच्या षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार गोलंदाजी मार्कवरती चिराग. इथे मात्र का अफलातून फटका खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षकाला निवडलंय. अगदी चांगलं जजमेंट. रितेशच्या खेळीला इथे लागतोय पूर्णविराम. या स्पर्धेचे मास्टरमाइंड शिल्पकार आपण पाहतायत शुभम पादे एसपी बॉईज. अगदी चांगलं असं नीट नेटकं आणि देखणं असं हे आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळते आहे. सर्वांना एकत्रित बांधून ठेवणं हेच सूत्र एसपी बॉईजचं असतं आणि आहे आणि राहणार. सर्वांना एकत्र घेऊन चालणं हे मात्र आपल्याला पाहायला मिळते एसपी यांच्या माध्यमातून. इथे मात्र चांगला फटका स्टँड अँड डिलिव्हर केले जरूर, परंतु डिलिव्हर केलंय फिल्डरच्या हातात. चांगला फटका, परंतु झेल चिटच्या माध्यमातून गोल्डन डकच्या माध्यमातून संदेश गॉन बॅक टू द डगआउट. दोन बॉलवरती 2 विकेट मिळवल्या चिरागने. काय कमालीची गोलंदाजी केली आहे या शेवटच्या षटकात. स्पेशली आपण ज्या ज्या वेळेला पाहतो डेथ ओव्हर असतात आणि या डेप्थ ओव्हर मध्ये आपण पाहिलंय की हाणामारी खूप केली जाते, परंतु इथे मात्र अंकुश मिळवलाय फलंदाजांवरती चिरागने. 2 फलंदाज बाद केलेत. ऑन हॅट्रिक वरती चिराग आहे. नवीन फलंदाज नव्यानं दाखल होतोय राहुल. राहुल नाम तो सुना होगा आणि तोच राहुल आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 2 बॉलवरती 2 विकेट. ऑन हॅट्रिक वरती चिराग आहे. कॉन्फिडंट दिसतोय चिराग. आता पाहूया
ऑन हॅट्रिक वरती आहे. हॅट्रिक साध्य करेल का? धाव संख्या आपण पाहतोय. धाव संख्या आता झाली आहे धाव फलकावर 26. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयास आणि यस अगदी सक्सेसफुल फटका पाहायला मिळालाय. सीमा रेषेच्या पलीकडे षटकार 6 धावा. इथे मात्र मस्ट निडेड 6 आली आहे. फलंदाज आपण पाहिलं तर राहुलच्या बॅटमननं जणू काही सेट होऊनच क्रीज वरती आलाय असं दृश्य मात्र पाहायला मिळालं आणि ते दाखवलं देखील राहुलने. षटकातील चौथा बॉल पुन्हा एकदा घेऊन गोलंदाज तयार. इथे मात्र फटका खेळलेला आहे. पुन्हा एकदा येतोय. ओ हो 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 ब्युटिफुल आउटस्टँडिंग 6 षटकार. राहुलने देखील म्हटलंय की मला हलक्यामध्ये घेऊ नका. आपले पॅटर्न शॉट मात्र इथे राहुल दाखवतोय. पहिल्या 2 चेंडूवरती वर्चस्व चिरागचा होता. 2 विकेट त्यांनी मिळवले आणि आता वर्चस्व राहिलाय तो राहुलचा. 2 बॉलवर लगातार 2 षटकार त्यानं मारलेत. तोंडचं पाणी पळवलंय असं म्हणायला हरकत नाही. लागोपाठ तिसरा षटकार येईल का? स्लिप पॉइंटला तिथे तैनात केलं गेलंय. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. यावेळेला बॅटची एज अँड टेकन. राहुल गॉन आपलं काम बजावून तंबूच्या आसऱ्याला. त्याला हव्या होत्या आणि त्या मोठ्या प्रमाणातल्या धावा या राहुलच्या बॅटमधनं आल्या. 2 उत्तुंग षटकार टोकले. त्याने आपलं काम चोख बजावलं आणि धाव संख्या आपण पाहतोय तर दातिवरे संघाची आता झाली आहे धाव फलकावरती 38 धावा. आता षटकातील आपण पाहू शकला तर शेवटचा बॉल. आता या शेवटच्या बॉलवरती काय होईल ते आता पाहावं लागेल. आणि शेवटचा फलंदाज जर आपण पाहतोय तर आता दाखल झालेला आहे क्रीजवर 7व्या क्रमांकावरती मोहनीश. आता शेवटच्या बॉलवर किती धावा येतील सद्यस्थितीला आपण पाहतोय तर धावा झाल्यात धाव फलकावर 38. 5 गडी बाद झालेले आहेत. पहिला गडी बाद झाला 0 या धावसंख्येवर. दुसरा गडी बाद झाला 18. तिसरा गडी 26. चौथा 26 आणि 5वा 38. आता शेवटचा बॉल या षटकातील या सत्रातील घेऊन गोलंदाज चिराग तयार गोलंदाजी मार्कवरती. इथे मात्र मोठा फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. बघ्याची भूमिका स्वीकारतील का? आणि यस त्यांना ती स्वीकारावीच लागली. कॉन्फिडंट फटका सीमा पार षटकार आणि या षटकारानं इथे या सत्राची झाली आहे समाप्ती. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या झाली आहे 44. 45 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय. आता त्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हे आता पाहावं लागेल. नाण्याची एक बाजू तर भक्कमपणे दातिवरे संघाने दाखवली आहे. आता दुसरी बाजू नगाव्याची आहे. आता श्री गणेश नगावे संघ कशा प्रकारे खेळेल. आता कॉन्फिडन्सने आत्मविश्वासाने फलंदाजांना फलंदाजी करावी लागेल आणि गोलंदाजांना दातिवरेच्या गोलंदाजी करावी लागेल. चला आपण दुसऱ्या सत्राकडे वळूया. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील होईल बदल. आपण ऐकणार आहात प्रमोद शेडगे सरांचा गोड आवाज व्हॉइस ऑफ आडणे. कुठेही जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा मनाचे राज्यचषक वेडी 2024.
या टीम बरोबर. तर दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. 45 धावांचं लक्ष घेऊन उतरतील. संध्याकाळचं सत्र आहे. संध्याकाळच्या 17 धावा होतात. 5 नंतर जर आपण पाहिलं 5, 5:15, 5:30 नंतर धावांचा वेग थोडासा कमी होण्यास भाग पाडलं जातं आणि अशा वेळेला थोडंसं दमट वातावरण निर्माण होतं. दमट वातावरण निर्माण झाल्याने एवढा हवेचा झोत नसतो. थंड गुलाबी हवा वाहताना आपल्याला पाहायला मिळते आणि कॅल्क्युलेशन क्रिकेट तुम्हाला खेळावं लागतं. परंतु दातिवरे संघाचं कौतुक करावं लागेल. पहिल्या इनिंगच्या बाबतीमध्ये निशांतने एक षटका ठोकला, रितेशने एक षटका ठोकला, लवेशने एक षटका ठोकला, राहुलने 2, मोहनीशने 1. म्हणजे षटकारांवरती जास्तीत जास्त निर्भर राहिले आणि सिंगलचा विचार केला तर फक्त 3 सिंगल आल्या आणि 1 वेळा दुहेरी. अशा पद्धतीने 44 पर्यंत मजल मारली. संदेशने मोठा फटका जरूर खेळला होता परंतु तिथे सुरेख झेल टिपला गेला. जो संघ विजय होईल तो संघ एसपी बॉयज वेडी या टीम बरोबर खेळताना पाहायला मिळेल. स्टार्ट ऑफ द मॅच. ऑल द बेस्ट. बेस्ट ऑफ बोथ टीम. ऑन साइडला पहिलाच बॉल. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. नजाकत भरा शॉट. संचित आणि समीर अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. क्लास ब्युटिफुल चौकार. आपण पाहतायत आणि समीर सचिनच्या बॅटमधून एक क्लास आपण पाहू शकलात. फक्त अलगद चेंडूला या वेळेला भिरकावून दिलं गेलं. त्या रडारमध्ये चेंडू आला. ते बॅकवर्ड स्क्वेअर लेग अँड डीप मिड विकेटच्या अगदी मधोमध देखणा फटका. हलक्याच्या हाताने चेंडूला फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने खेळलं गेलं. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. 38 सर्कलमध्ये चेंडूला स्टॉप केलं. पहिलं षटक आपण पाहतायत मोहनीश या गोलंदाजाचं. मोहनीशने एक षटकार मारून 38 वरून 44 पर्यंत मजल मारली. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 7 या धावसंख्येवर. टेनिस बॉल क्रिकेट आज खूप पुढे गेले आणि अशातच शॉर्ट टर्म तुम्हाला मर्यादित षटकांमध्ये धावांचा वेग खूप वाढवावा लागतो. टेनिस क्रिकेट आमचा जीव की प्राण. कारण या टेनिस बॉलने आपल्याला खूप काही दिलंय. आज प्रत्येक जण टेनिस बॉलचा ऋणी राहतो. प्रतिम चांगला चेंडू होता. डायरेक्ट हिट करण्याचा इरादा त्या ठिकाणी. कोणती धाव येत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिरावली. शशिकांतजी या वेळेला मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. लवकरच कमिंग सून पुढील महिन्यामध्ये 25 ते 29 असा टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम. कैलासवासी अमोल पाटील यांच्या स्मरणार्थ आपण पाहतायत बाप्पा मोरिया क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून विठ्ठलवाडी चषक आपल्याला पाहायला मिळतो. बाप्पा मोरिया चषक हे टायटल खूप गाजलंय आणि रुपेश हे सुद्धा मात्र या ठिकाणी उपस्थित झाले. ऑन साइडला जरूर खेळला गेलाय. चेंडू बराच वेळ हवेत होता. एक धाव दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेकीपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 7 या धावसंख्येवर 7 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. संघाची धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचली गेली. 7 रन्स 45 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर पुढील बॉल त्यावेळेला षडंपूल करण्याचा प्रयत्न जरूर होता. वेट अँड वॉच करतात त्या ठिकाणी फिल्डर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 8 वर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक पहिला आहे आणि पहिल्या षटकातील आतापर्यंत बॉल फेकून झाले ते 5 आणि 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचली गेली. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर स्वतःमध्ये मोहनीशने परिवर्तन केलं आणि परिवर्तन ही काळाची गरज आहे. परिस्थितीनुरूप तुम्हाला ते बदलावं लागतं. क्रिकेटच्या खेळामध्ये सुद्धा तसाच पद्धतीने तुम्ही बदल केला पाहिजे. ऑफ साइडला इनफिल्डच्या वरून खेळला गेला. इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतोय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. फंबल होत आहेत. 2 धावा अर्जित केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेंसहित संघ जाऊन पोहोचतोय ते फलकावर. आतापर्यंत विचार केला तर 10 या धावसंख्येवर दुहेरी आकड्यामध्ये 10 वर जाऊन धावसंख्या पोहोचली गेली. आता येणारे बॉल आहेत 18 बॉलमध्ये विजयासाठी 35 रनची आवश्यकता आहे. याच मैदानात आपण अजून एक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल.
भीम वॉरियर्स ही स्पर्धा आपण पाहणार आहोत. याच मैदानात अतिशय सुंदर पद्धतीने त्या स्पर्धेचं आयोजन नियोजन करण्यात येतं आणि खास करून ती स्पर्धा लवकरच आपल्या सर्वांच्या भेटीला येईल. 2 दिवसांची ती स्पर्धा असते आणि वेगवेगळे टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरचे चांगले चांगले खेळाडू, दर्जेदार खेळाडू समाजाच्या मॅच खेळण्यासाठी मात्र या ठिकाणी उपस्थित राहतात. आणि वैशिष्ट्य त्या स्पर्धेचं की प्रत्येकाला भोजनाची व्यवस्था केली जाते, हे वैशिष्ट्य राहिले त्या स्पर्धेचं. ती स्पर्धा लवकरच आपल्या सर्वांच्या भेटीला येईल. गोड स्पर्धा आहे आणि क्वालिटी दर्जाची स्पर्धा म्हणून भीम वॉरियर्स. आणि भीम वॉरियर्स ही स्पर्धा फक्त नाव नाही तर ती क्वालिटी स्पर्धा म्हणून ओळखली जाते. तर 18 बॉल आणि 35 रनची आवश्यकता आहे. काय सामन्यामध्ये रंगत निर्माण होईल. आजच्या दिवसामध्ये, कालच्या दिवसामध्ये आपण पाहिले बहारदार सामने आपल्याला पाहायला मिळाले. रितेश संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 10. यावेळेला ऑन साइडला काय फटका खेळलाय, अप्रतिम. समीरच्या बॅट मधून डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सीमारेषा पलीकडे निघून जाईल. 1 बाउन्स नाही, चेंडू क्लिअर होतोय. 4. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 14 वर जाऊन पोहोचली गेली. दुसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलवर रितेशच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार पहिल्याच बॉलवर घेतला. गुड डिलिव्हरी. रितेशने लगेच यावेळेला चेंज लेंथ लाईन करण्यामध्ये सहभाग करत असताना पाहायला मिळतोय. टप्पा अचूक पद्धतीने आहे. थोडासा ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडूला ठेवल्यानंतर आपण पाहतो की थोडीशी कठीणाई जाते. एक डावकुऱ्या हाताचा फलंदाज म्हणा किंवा उजव्या हाताचा फलंदाज आणि ती लाईन अँड लेंथ ऍब्सोल्युटली सुपर पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 14. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. थोडासा डाऊन द लेग होता. आउटसाइड द लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू. नितेश कदम यांच्या मनामध्ये कोणताही संदेह नाहीये. इथून आपण पाहू शकतायत डॉट बॉलची एकंदरीत सांगता होणार नाही. तर विचार विनिमय करत होते सँडी आणि रितेश की आपण DRS घ्यायला हवा का, परंतु त्यांनी सांगितलं की आउटसाइड द लेग स्टंप चेंडू पिच झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15 वर जाऊन पोहोचली गेली. ऑन साइडला फटका चांगला आहे. बॉर्डमॅनचा चांगला वापर केला. कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा हा षटकार समीरच्या बॅट मधून. ब्रँड आहे नगावेचा. 6. या षटकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. 21 या धावसंख्येवर 21 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. इथून व्हाईट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. रितेश परिपूर्ण विचलित झालेत आणि षटकार चौकारांची आतषबाजी या षटकामध्ये. दातिवरे संघ थोडासा आता कुठेतरी स्ट्रगल करताना त्यांचे गोलंदाज पाहायला मिळत आहेत. दातिवरे गावामध्ये वर्ष 5वे आणि एक स्पर्धा येत असताना पाहायला मिळते. नेहमीप्रमाणे एक पॉप्युलर टुर्नामेंट. गुड डिलिव्हरी, गुड डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला आहे. ह्या लेंथला विसरला होता मिस्टर रितेश. संघाची धावसंख्या स्थिरावली. संघाची धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल आतापर्यंत फेकून झालेत ते जवळजवळ 4 बॉलचा खेळ झालाय. जे उर्वरित 14 बॉल आहेत आणि 14 बॉल मध्ये विजयासाठी 23 रनची आवश्यकता आहे. खोलवर चेंडू होता. ऑन साइडला मनगडाचा वापर करत असताना चेंडूला खेळलं गेलंय. लॉंगॉनचा फिल्डर थोडीशी चूक करतायत. त्याचा नतीजा 2 धावांवर तुम्हाला मिळेल. 2 धावा येत असताना 5 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचली गेली. 24 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 5. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील. उलटॉस बॉल होता परंतु व्यवस्थित समीरला खेळता आलं नाही. या बॉलवर डॉट बॉलची सांगता होते. अशा प्रकारे 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला आणि 24 वर धावसंख्या जाऊन पोहोचली 12च्या सरासरीने. आता येणारे बॉल आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये 21 रनची नितांत आवश्यकता आहे. दातिवरे गावामध्ये वर्ष 5वे आणि 5 मार्च ते 9 मार्च
2025 या रोजी श्री गणेश संघ दातिवरे आयोजित श्री बेंडूबाबा चषक 2025 चं शानदार आणि बहारदार असं नियोजन आपल्याला पाहायला मिळेल. 1 लाखाची स्पर्धा पुढे येताना पाहायला मिळते. या स्पर्धेची एक वेगळीच क्वालिटी ती सुद्धा आता टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर चर्चेत राहिले. वर्ष 5वे आहे. पहिल्या वर्षापासून या स्पर्धेने एक छोटंसं रोपटं लावलं आणि आता वाढता वाढता वटवृक्षाप्रमाणे 5व्या वर्षात त्यांनी पदार्पण करण्यास सुरुवात केली आणि आत्ताच तयारीला लागलेत. मार्च मध्ये स्पर्धा जरी असली तरी सुद्धा मात्र ती स्पर्धा क्वालिटी दर्जाची आम्हाला भरवायची आहे आणि त्या स्पर्धेमध्ये वैशिष्ट्य राहतं की त्या ठिकाणी महिलांचा सहभाग फार मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो. दातिवरे गावामध्ये महिलांचं क्रिकेट सुद्धा आपण सातत्याने पुढे जात असताना पाहायला मिळतं. लहान मुलांपासून तर बुजुर्ग माणसांपर्यंत आणि महिलांपर्यंत क्रिकेट आता सर्वत्र पसरलं. गल्ली बोळापासून तर शारजाच्या स्टेडियम पर्यंत आज टेनिस बॉल क्रिकेटने उत्तुंग भरारी घेतली आणि फिनिक्स पक्षाप्रमाणे आज टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे हे मात्र पुढे झाले. 24 धावा, 12 बॉल आणि विजयासाठी 21 रनची आवश्यकता आहे. यावेळेला प्रतिम फटका तर छान आहे परंतु तेवढा एलिव्हेशन नाही मिळालं. कॅप्टनने कॅच सोडलाय. कॅच ड्राफ्ट होत असताना बॅकअप चांगला मिळाला. एक एक झेल खूप महत्वपूर्ण भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये. 1983 चा वर्ल्ड कप का आला तर कपिल देव, रामलाल निखन सरांनी 32 पावलं धावून विवेन रिचर्ड सरांचा कॅच टिपला म्हणून 1983 चा आणि वेस्ट इंडिज संघाचं स्वप्न हॅट्रिकचं ते धुळीस मिळालं. T20 चा वर्ल्ड कप नुकताच रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली सूर्या तळपला, काय कॅच टिपला आणि तो वर्ल्ड कप आपल्या हातामध्ये आला. यावेळेला सुंदर चेंडू. आता 10 बॉल आहेत आणि 10 बॉल मध्ये लक्षात असू द्या 19 रनची अजून सुद्धा नितांत गरज आहे. 10 बॉल आणि 19 रन्स या झेलचा कितपर्यंत फायदा उचलेल फलंदाज मिस्टर सचिन आणि समीर हेच दर्शवत असताना पाहायला मिळत आहेत. यानंतर विनर टीमला खेळावं लागेल SP बॉयज वेडी या टीम बरोबर. तो सामना किती षटकांचा असेल हे शुभमजी पाध्ये थोड्याच वेळात आमच्यापर्यंत पोहोचवतील. हा चेंडू आपण पाहिला तर व्हाईट बॉलचा इशारा विचार विनिमय करून नितेशजी कदम दर्शवत असताना यस व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 27. शॉर्ट टर्मचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. 10 संघांना प्राधान्य दिलं गेलंय. कोणत्याही संघाला निराश करायचे नाहीये. त्यासाठी मात्र 10 संघांना प्राधान्य दिलं. या वेळेला काय फटका खेळलाय. घ्या, झेल सोडलाय तर त्याचा तुम्हाला भुगतान करावंच लागणार आहे. षटकार आला आणि षटकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 33. रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 3रं. 9 बॉल आणि विजयासाठी आता 12 रनची आवश्यकता आहे. सँडी काहीतरी कानमंत्र देत असताना योगेश निजाई ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत. दर्शित राऊत या मॅचचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेत. यावेळेला आपण पाहतायत बराच वेळ चेंडू हवे ते एकमेकांकडे पाहतायत. फंबल झाले. प्रॅक्टिसचा हा अभाव स्पष्टपणे दिसतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 35 धावा. आज सचिनचा दिवस आहे असं म्हणायला हरकत नाहीये. पुन्हा एकदा बॉल तयार. गोलंदाजी मार्कवर 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये विजयासाठी 10 रनची आवश्यकता आहे. ऑन साईडला ताकद आणि नजाकत या दोन गोष्टींचा मिलाप म्हणजे सचिन. व्हॉट अ टायमिंग. ऍब्सोल्युटली सुपर टायमिंग. काय फटका खेळला. टक्कन आवाज आला. स्वीट टायमिंग. गोड आवाजात गोड षटकार. संघाची धावसंख्या 41.
यशकडे वेग आहे, परंतु लाईन अँड लेंथ मध्ये खूप त्याला भर द्यावी लागेल, कष्ट करावे लागतील. वाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या 42 वर जाऊन पोहोचली गेली. चला तुषार भोईर, आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन राहायचंय. लगेच टॉस त्या ठिकाणी केला जाईल. अप्रतिम ऑन द टोस खेळण्याचा प्रयत्न, बाउन्स मिळाला आणि सरळ चेंडू निघून जातो विकेट किपर सँडीच्या हातामध्ये. 6 बॉल आहेत आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी 3 रनची आवश्यकता आहे. गेल्या मॅच मध्ये भाविकने जबरदस्त बॅटिंग केली, प्रणयने अप्रतिम बॅटिंग करत असताना आपण पाहू शकलात आणि त्याच्याच बलबुत्यावर. चला घाई करा, स्पीडअप करा जरा गेम. घड्यात 5:15 वाजलेले आहे. 4:45 झालेत आणि अंधाराचं साम्राज्य त्वरित हे मैदानाच्या आतमध्ये येतं. सूर्याला कोणी थांबवू शकत नाही, सूर्य अस्ताला चाललाय. सहा बॉल आणि 3 रनची आवश्यकता फक्त म्हणून चालणार नाहीये. हे क्रिकेट आहे. चला घाई करा, वेळ दौडू नका प्लीज. मोबिन गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. शुभमजी उपाध्याय पुन्हा एकदा आमच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये व्यासपीठावर. अवला फुल टॉस बॉल आणि इथेच मात्र खेळ खल्लास. कॉंग्रॅच्युलेशन श्री गणेश नगावे टीम अँड हार्ड लक दातिवरे टीम. चला तुषार भोईर तर आहेतच टॉस करण्यासाठी. लगेच श्री गणेश नगावे टीमचे कॅप्टन सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहतील. अगोदर आकाशला आपण पाहिलं, खूप चांगलं स्कोरिंग केलं. स्मिथ, साई पाध्ये आपण पाहतायत. भाविश पवार यांना पाहिल्यानंतर ते खुश नेहमीच होत असतील, यात ते मात्र शंका नाहीये, कारण बिग फॅन आहेत. तसं अक्षय पाटील यांचे सुद्धा बिग फॅन. अक्षय पाटील भाविश पवारला